तर अदानी फाउंडेशन आणि अदानी इलेक्ट्रिसिटी यांच्या संयुक्त माध्यमातून महिला दिनानिमित्त स्वाभिमान द राईज ऑफ शी मुंबईतील एनसीपीएच्या टाटा थिएटरमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं होतं। या कार्यक्रमासाठी विविध बचत गट चालवणाऱ्या महिलांना आमंत्रित केलं गेलं होतं। डॉक्टर प्रीती अदानी यांच्या पुढाकारानं महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रोत्साहन देण्याचा हा प्रयत्न होता। डॉक्टर प्रीती अदानी तसंच महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्यासह मुंबईच्या महापौर रितू तावडे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या। स्वाभिमान एक ऐसा प्रोग्राम है जो हमने पिछले 3-4 साल पहले शुरू किया था, जहां महिलाओं को सशक्त बनाते, स्किल्स देके, उनको फाइनेंशियल लिटरेसी देके और उनको सिखाते हैं कि कैसे उनकी प्रोडक्ट्स को बाजार में एक मार्केट मिल सकती है और अच्छे से उसका वैल्यू एडिशन भी बन सकता है। 4,500 महिलांना आम्ही आर्थिकरित्या आज सक्षम करू शकलेलो आहोत आणि स्वाभिमान हा एक अतिशय महत्वाकांक्षी प्रोजेक्ट अडानी फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू करण्यात आला होता। माविमच्या माध्यमातून जवळपास 1000 बचत गटांपर्यंत या उपक्रमाअंतर्गत आम्ही पोहोचू शकलो होतो। पण आता राज्यामध्ये जवळपास 1 लाख महिलांचं उद्दिष्ट या स्वाभिमान उपक्रमाअंतर्गत अडानी फाउंडेशन आणि माविम यांनी ठेवलेलं आहे। अदानी इलेक्ट्रिसिटी आणि अदानी फाउंडेशन त्याच्या माध्यमातून स्वाभिमान द राईज ऑफ शी हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे डॉक्टर प्रीती अदानी यांनी, अतिशय सुंदर आणि चांगला उपक्रम महिला बचत गटांसाठी हा कार्यक्रम आणि त्यांना पुढे जाण्यासाठी, पण त्याच्याबरोबर महिला आर्थिक विकास महामंडळामध्ये जे जवळपास आमचे 8000 महिला बचत गट त्या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या स्वप्नांना पंख म्हणजे स्फूर्ती देण्याचं काम जे या स्वाभिमान द राईज ऑफ शी या कार्यक्रमातून या ठिकाणी होताना दिसतोय।